नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्यासोबत सावदा येथील काही नागरिक आहेत. ते नागरिकांच्या एक समस्या या पद्धतीने आहे की गॅस सिलेंडर जे मिळत आहे सावदा परिसरामध्ये किंवा सावद्यासारख्या शहरामध्ये ते 45 दिवसांनी काहीतरी गॅस सिलेंडर मिळत आहे. तर ते 45 दिवसांनी का मिळतं आहे? आपल्या बाजूला 3-4 किलोमीटर अंतरावरती फैजपूर आहे. फैजपूरसुद्धा सावद्यापेक्षा किंवा सावद्याप्रमाणेच मोठं असल्या कारणामुळे तिथे अगदी 20 ते 22 दिवसात 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळतो आहे. काय सांगाल तुम्ही? काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी भारंबे आहे. बरोबर. मला जी बातमी कळलेली आहे त्याच्यानुसार असं सांगण्यात आलं की सावदा हे गाव हे ग्रामीण भागात टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे एजन्सी म्हणजे हे ग्रामीण ग्रामीण भागात टाकलेलं आहे. आणि सावदा शहरातील टॅक्सेशन हे शहरी भागाप्रमाणे घेतले जातं. मग त्याप्रमाणे शासनाने त्या सोयी द्यायला पाहिजे. फैजपूर गावामध्ये फैजपूर शहर असल्यानंतर फैजपूरला 25 दिवसानं सिलेंडर मिळतं असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आहे तसंच आहे. आम्ही पण चौकशी केली. 25 दिवसानंतर फैजपूरला सिलेंडर मिळत आहे. नवीन गॅस सुद्धा देत नाहीये ते. नवीन गॅस कनेक्शन सुद्धा मिळत नाही आपल्या इथे. बरोबर. लोक पैसे द्यायला तयार आहे आणि नवीन गॅस सिलेंडर द्यायला तयार नाही. मग 45 दिवसाचं सिलेंडर जर 25 दिवसात मिळालं तर नवीन गॅस घेण्याची गरजच नाही. एका कुटुंबात 3 लोक राहतात, वेगवेगळे राहतात, तरी त्यांना सिलेंडरचा हे तुटवडा पडतो. मग नवीन घ्यायला गेलं तर नवीन देत नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे एजन्सीने करायला पाहिजे ते काम त्वरित करून हे शहरी भागात टाकावं असं आमचं म्हणणं आहे. किंवा जर शहरी टॅक्सेशन जर नगरपालिका घेते तर आम्हाला शहरी भागात टाकलेलं आहे तर शहरी भागातच टाकायला पाहिजे ना. आणि त्या फॅसिलिटी आम्हाला मिळायला पाहिजे गॅसच्या बाबतीत. आणि आमचं असं म्हणायचं आहे की बुवा जे नवीन कनेक्शन द्यायला पाहिजे कंपनीने. कारण माझ्या मुलाचं आता लग्न झालेलं आहे, तो आता अलग राहतो, मग त्याला कनेक्शन पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जे नवीन दाम्पत्य आहे, जे नवीन त्यांना भेटायला पाहिजे. ज्यांचा जो समजा उदरनिर्वाह नव्याने चालू झालेला आहे त्यांना सुद्धा नवीन कनेक्शन दिलं जात नाही आहे एजन्सीकडून. म्हणून नागरिकांची अशी ओरड आहे की सावदा परिसरामध्ये जे काय कनेक्शन मिळतं आहे गॅसचे किंवा गॅस जो वितरित केला जातो आहे तो त्वरित कमी वेळेमध्ये मिळावा, जेणेकरून एजन्सीला सुद्धा त्याचाच फायदा होणार. जय श्रीराम. आपण सावदा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत BJPचे. हो. आताच आपले जे नागरिक आहे सावद्यातले शिवाजीराव भारंबे, आता आमचे जुने कार्यकर्ते. तर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्यावरती तुम्ही काय सांगाल? त्यांनी गॅसच्या सिलेंडरबद्दल. सिलेंडरचा विषय असा आहे की फैजपूर गाव, रावेर, यावल हे सर्व शहर श्रेणीमध्ये असल्यामुळे बरोबर त्यांना 25 दिवसाच्या अंतराने सिलेंडर रिफिल करून मिळतं. फक्त सावद्याचा प्रॉब्लेम असा आहे की सावदा ग्रामीणमध्ये कॅटेगरीमध्ये असल्यामुळे सावद्याला 45 दिवसाचा रिफिल करून मिळतं. पण त्या गोष्टीचा नागरिकांना फार त्रास होत आहे. बरोबर. या विषयाबद्दल मी प्रथम आमचे गिरीश भाऊ महाजन, संकटमोचन आमचे, बरोबर, यांना पण विषय त्यांच्याकडे मांडलेला आहे मी. बरोबर. नंतर रक्षाताई आमच्या खासदार, केंद्रीय मंत्री यांना पण मी या विषयाबद्दल बोललेलो आहे. बरोबर. तसेच सध्याचे आमचे नवनवीन निवडून आलेले नंदूभाऊ महाजन, नवनिर्वाचित नंदूभाऊ महाजन, आमदार नंदूभाऊ महाजन यांच्याशी पण मी या विषयाबद्दल बोललेलो आहे. बरोबर आहे. त्यांनी आम्हाला आपण याचं काहीतरी समाधानपूर्वक उत्तर शोधू, बरोबर, किंवा त्यावर काहीतरी तोडगा काढू आपण, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बरोबर. कारण आपल्याकडे भागामध्ये जवळजवळ 45 दिवसानंतर सिलेंडर बुक होते. बरोबर आहे. आता तर तशी परिस्थिती नसताना सुद्धा 45 दिवस परिस्थिती आहे, ते युद्धामुळे परिस्थिती आहेच. बरोबर. पण आमचा प्रयत्न चालू आहे की 25 दिवसाने सावदा शहरातील नागरिकांना रिफिल करून मिळावा. बरं, ठीक आहे. आणखी काही? धन्यवाद. खानदेश दर्पणसाठी मी राजेश चौधरी, प्रदीप कुलकर्णीसह सावदा.